तर नक्कीच आपण काही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत ज्या पंचांनी नक्कीच आज फार मेहनत केली 2 दिवस. तर मी विनंती करतोय हे 2 सन्मान घेणं गरजेचं आहे बापू, कारण तळपत्या उन्हामध्ये खायची गोष्ट नाही आहे. पूर्ण अतिशय चांगलं पंचांचं काम त्यांच्या माध्यमातून राहिलं आहे. ते आमच्या मान्यवरांना विनंती करेल मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आमच्या 2 पंचांचा इथे मान सन्मान सत्कार इथे करायचा आहे. आणि त्यानंतर लाईव्हवाल्यांचा देखील आपण मान सन्मान सत्कार इथे करू, कारण फार मेहनत त्यांची देखील या स्पर्धेसाठी राहिली आहे. मी बापूंना विनंती करतो पंचांचा इथे मान सन्मान सत्कार इथे करायचा आहे. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा एचडी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे, कारण फार मेहनत त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. आपण जरूर बघितलं त्यांचा एचडी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती त्यांचा करायचा आहे. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन टाळ्या वाजवायचे. मित्रांनो, आपण 2 मिनिटं एका जागेवरती थांबणार नाही. मात्र उन्हात हे पूर्ण दिवस सकाळ बसून जोपर्यंत मास संपते जोपर्यंत उभे असतात, एवढं ऊन आहे. आणि त्या उन्हामध्ये हे 2 पंच अतिशय चांगलं काम या मोरणा क्रिकेट असोसिएशन साठी केलं जातं. खरंच थँक्यू सो मच. आपल्याला जरूर पाहायला मिळालं चांगलं असं आपण बघतोय त्यांचा एचडी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. तर मी विनंती करतोय आमचे के स्पोर्टचे लाईव्ह त्यांचा देखील एचडी सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. लाईव्ह वाले तुम्ही देखील यायचं आहे, तुम्ही देखील या. तुमचा देखील एचडी सन्मान मुख्य व्यास देखील आपण सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर करणार आहोत. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा एचडी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या लाईव्ह वाले तर त्यांचा आपण एचडी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. फार अशी मेहनत त्यांच्या माध्यमातून राहिली. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सनी ठरलाय. फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सनी लगेच जायचा, मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचं. अतिशय चांगली बॅटिंग केली आहे. तर मुख्य व्यासपीठावरती माननीय सन्माननीय आदरणीय लक्ष्मणजी गायकवाड साहेबांचा आपण एचडी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मायेची शाल आणि प्रेमाचं आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा इथे मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. एचडी सन्मान वेळेतला वेळ काढून या स्पर्धेसाठी जरूर उपस्थित राहिला आणि त्यांचा आपण एचडी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. थँक्यू सो मच. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय. हे विशेष सहकारी आहेत आणि आज गणेश सावंत यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहे. आपण जरूर बघतो अटोली गावचा एक हिरा म्हणून ओळखला जाणारा, त्याचा देखील आपण आज वाढदिवस जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आणि लक्ष्मण भाईगडे यांचा देखील एचडी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. दादा या लगेच. नक्कीच तुमचा आपण एचडी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जो क्रिकेटमध्ये आला, लहान असू मोठा असू, त्याचा सन्मान करणं फार गरजेचं आहे. आणि आम्हाला जरूर सर्वांना शिकवलंय क्रिकेटमध्ये मान सन्मान सत्कार करणं फार गरजेचं आहे. माननीय सन्माननीय आदरणीय ज्योतिरामजी लाड साहेबांचा देखील मुख्य व्यासपीठावरती आपण एचडी सन्मान करणार आहोत. दादा या लगेचच तुमचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती जरूर करणार आहोत. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण साहेबांचा इथे एचडी सन्मान करतोय. विठलाई देवी चषक 2025 आपण जरूर बघतोय आणि हे ते करतोय आपण दादांचा
यचुदित सन्मान मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा यचुदित आपण सन्मान करतोय. माननीय सन्माननीय रवीजी लाड साहेबांचा देखील यचुदित सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा यचुदित सन्मान इथे करतोय. अभिजित कोळेकर यांचा देखील यचुदित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्यांनी देखील यायचं आहे. अभिजित कोळेकर युवा उद्योजक देखील त्यांचं देखील बेला केक शॉप ओनर आहेत. तर साहेब या तुमचा देखील यचुदित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. क्रिकेटमध्ये आला त्याचा मान सन्मान सत्कार जरूर केला जातो. सर्वांना घाई लागले. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन मालिकावीर हो भेटेल सगळ्यांना भेटेल आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि दुनिया मॅच मध्ये नक्कीच दोन्ही टीम गोकुळ संघ देखील पुढे येईल आणि अमरक संघ देखील पुढे यायचा आहे. या पुढे लवकरच या त्याशिवाय बक्षीस वितरण चालू करणार नाही हे लक्षात घ्यायचंय. लक्ष द्यायचं आहे. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट कोणता खेळाडू आहे गेस करायचा. बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट तुम्हाला कोण वाटतो खेळाडू कोण आहे. बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट संघ आहे अमरक गोकुळ संघाचा अनिकेत ठरला बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट यायचं आहे. बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट 2 वेळा बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट अनिकेतला भेटलाय आणि ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. बेस्ट बॉलर मी रवी लाड यांना विनंती करेल आणि सचिन भाईकडे तुमच्या हस्ते आपण देणार आहोत. बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट अनिकेतला चांगलं क्रिकेट अनिकेतच्या माध्यमातून बघायला मिळालं. तर अनिकेत बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट भेटलं. शूज अनिकेत आधीच सांगतो बोलायला लावू नका कारण पहा अनिकेत बोलायला तर लागेल. हे दुसऱ्यांदा बेस्ट बॉलर तुझ्या नावावरती झालंय आणि बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट तुला भेटलाय. अनिकेत कसं वाटतंय हे दुसरा वेळ आहे तुझे बेस्ट बॉलर तुला भेटला. आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुला वाटलं होतं का बेस्ट बॉलर तुला भेटेल. आणि 12 मॅच तुम्ही आणून ठेवली पूर्णपणे तुमच्या खिशामध्ये. कसं वाटतं या मॅच मध्ये खेळत असताना. खेळायला तर चांगलं वाटलं आणि परफॉर्मन्स पण चांगला राहिलेला वाटलं होतं भेटेल. आणि 12 बॉलची मॅचचं तर टीमचा कॉन्फिडन्स पण चांगला होता आणि टीम सगळी मिळून कॉन्फिडन्स देत होती त्यामुळे ती मॅच शक्य झाली. थँक्यू सो मच. नक्कीच चांगलं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट त्या खेळाडूला भेटलाय. आपण जरूर बघणार आहोत या मॅच मध्ये बेस्ट बॅट्समन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि या बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये आपण जरूर बघितलं अतिशय चांगलं क्रिकेट ज्या खेळाडूनं दाखवलं. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन साठी मी राजेश काटकर साहेबांना विनंती करेल आणि सुरेश नलावडे त्यांच्या हस्ते आपण देणार आहोत बेस्ट बॅट्समन. बेस्ट बॅट्समन तुम्हाला काय वाटतं खेळाडू कोण असेल. बेस्ट बॅट्समन आहे खेळाडू आहे टीम गोकुळ संघाचा. तुम्हाला कसं माहित नाही टीम अमरक संघाचा सनी ठरला बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट. अतिशय चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. सनीला पहिल्यांदा काहीतरी मला वाटतं भेटायला लागेल तेव्हा बेस्ट बॅट्समन भेटेल. सनी जशी बॅट बोलते ना तशी माईकवर देखील बोलायला लागेल. बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट तुझ्या नावावरती राहिलाय सनी. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलं. तो बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सनी यायचंय पुढे. बेस्ट बॅट्समन तुझ्या नावावरती झालंय. तुझ्या टीम मध्ये बकासूर पूर्ण टीम एकावर टीम नाहीये सगळ्यांवरती आहे पण बकासूर तुझ्या टीम मध्ये खेळतो. जेव्हा तो ओपनिंगला येतो एक दरारा एक ब्रँड अमरकचा काय झालाय बकासूर आलाय म्हणजे हा ही टीम जास्त मोठी आहे असे सगळे घाबरतात असं झालंय. आणि कसं वाटतंय तुला आज वाटलं होतं का आज तुला बेस्ट बॅट्समन भेटेल आणि तुझी बॅटिंग अशी होईल. नाही मला तर नाही वाटलं की मला बेस्ट बॅट्समन वगैरे भेटेल. पण सूरजबद्दल बोलायचं तर जसं टीम इंडियामध्ये रोहित शर्मा आहे तसं बॅटिंगवर म्हणजे नवीन बॅट्समनवर प्रेशर देत नाही. स्वतः खेळून तो दुसऱ्यांना सपोर्ट करतो. तसंच झालं त्याचं आमच्या टीममध्ये तो तसा आहे. तो स्वतः फ्रंट करतो टीमला आणि त्यानंतर आमचं जे प्रेशर आहे तो एकदम कमी होऊन जातो. तर सागर आहे श्रेयस नाही तर झाला पण चांगले झाले लाजतोय कारण बेस्ट बॅट्समन त्याच्या नावावरती आहे. त्यानंतर मालिकावीर नंतर देतो. पहिले रनरअप संघ या स्पर्धेमध्ये टीम आहे निनाई देवी गोकुळ
कॅप्टन आणि पूर्ण टीम यायचंय मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्या संघानं फटकावलंय. टाळ्या वाजवा कारण दुसरा नंबर काढलाय आणि ते पण फार मेहनत केली आहे त्या संघानं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक फटकावलं या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. तो संघ फक्त कॅप्टन वरती या, बाकी सर्वांनी खालीच थांबायचं आहे. इथून देतोय आपण आरोही खुश आहे, आज ट्रॉफी भेटली आहे नक्कीच. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सुरेश गायकवाड आणि ज्योतिराम लाड साहेबांना विनंती करतो या पुढे दादा तुमच्या हस्ते आपण देतोय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. तो संघ आपल्याला जरूर पाहायला मिळालं. या दादा लगेचच. रनर अप संघ या स्पर्धेतला टाळ्या वाजवायच्या टीम निनाई देवी स्पोर्ट्स गोकुळ संघ पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि इथून अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय तो रनर अप संघ. त्यानंतर एक प्रेक्षणीय मॅच झाली त्यामध्ये बाजी मारली आहे तो संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. राजस्थान यायचं लगेच राजस्थान संघ त्यांना देखील आपण देणार आहोत. अतिशय चांगल्या प्रेक्षणीय मॅच मध्ये चांगला खेळ राहिला. लगेच या, चला वेळ घेऊ नका प्लीज, यायचं लगेचच. मी दादांना विनंती करतोय तुमच्या हस्ते द्यायचं या लगेचच. लहू गायकवाड लक्ष्मण लाड यांना विनंती करतील तुम्ही देखील या. लहू गायकवाड लक्ष्मण लाड तुम्ही देखील या, तुमच्या हस्ते आपण देखील देणार आहोत. अतिशय राजस्थान संघानं बाशी मारलाय या स्पर्धेमध्ये आपण जरूर बघतोय. अतिशय चांगला खेळ राहिलाय तर देतोय. विजेता संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. प्रेक्षणीय मॅच मधला रायझिंग स्टार संघानं बाशी मारली आहे, इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. मालिकावीर देतोय, सर्वांनी लक्ष द्या या स्पर्धेमध्ये. मालिकावीर तुम्हाला काय वाटतं खेळाडू कोण असेल? मालिकावीर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. संघ आहे आमरक, खेळाडू आहे गोकुळ संघाचा विजय. ज्या खेळाडूनं अतिशय चांगली फटकेबाजी केली 14 बॉल मध्ये 56. तर रामचंद्र गावबे यांनी आज कूलर विजय घेऊन जाणार. आई रोज बोलणार की रोज खेळायला जा, काहीतरी वेगळं घरी आणण्याचं काम जरूर करतोय आणि मालिकावीर जरूर आणि विजयला बोलायला देखील लागेल. अतिशय चांगलं क्रिकेट विजयनं खेळलं मैदानाच्या आतमध्ये. टीम संघ गोकुळचा विजय जास्त काही विचारणार नाहीये. मालिकावीर तुला मिळालं आणि चांगलं क्रिकेट तुझ्या माध्यमातून पाहायला मिळालं. आज कूलर घेऊन चाललाय, तुझी आई बोलेल की रोज जा खेळायला कारण काहीतरी घरी घेऊन येतोय. मालिकावीर भेटलाय. पहिल्या मॅच मध्ये जेव्हा बॅटिंगला आला, आज बॅटिंग लाईन बदलली. बॅटिंग लाईन बदलल्यानंतर जेव्हा तू बॅट घेऊन उतरला, एका मॅच मध्ये तुम्ही 8 षटकार ठोकले आणि 14 बॉल मध्ये 56. असं वाटलं होतं का आज अर्धशतक ठोकणार आणि आज ठरवून आलेला की फक्त तोडफोड करायची? प्रत्येक आईने सांगितलंच पाहिजे प्रत्येका मुलाला की बाबा रोज खेळायला जा, असं म्हणजे झालंच पाहिजे प्रत्येका घरात. आज आलंच सुरुवातीला दिवस होता, मला असं वाटलेलंच की बाबा आजचा दिवस चांगला आहे, म्हणजे फ्रेश एकदम वाटत होतं. आणि बॅटीला पहिला बॉल जसा लागला त्यानंतर की बाबा आजचा दिवस आपलाच आहे. आणि त्यानंतर एकदा चालू झालं की मग ते शेवटपर्यंत थांबलोच नाही. त्याच्यामुळे एकदा कॉन्फिडन्स भेटला. त्यानंतर टीमने पण कॉन्फिडन्स दिला आहे. मागच्या 1-2 मॅच थोडा परफॉर्मन्स डाऊन चाललेला, पण टीमने तो एकदा कॉन्फिडन्स दिला त्याच्यामुळे ते शक्य झालं आज. त्यानंतर मगाशीच मी सांगितलं अनिकेतनं जी मॅच फार अवघड होती ती मॅच जवळ आणली आणि त्या व्यक्तीनं 6 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट गेली. काय सांगशील अभि आणि अनिकेत बद्दल? त्या दोघांची जोडी एक उत्तमच जोडी आहे. आम्हाला कायम कॉन्फिडन्स देतात. ते 6 बॉल 10, 6 बॉल 12ची मॅच ते कायम डिफेंड करतातच. अभि अनिकेत हे दोघं पण आमचे हुकमाचे एक्के आहेत. त्या दोघांनी आम्हाला खूप सहकार्य केले, त्यांच्यामुळे आम्ही असे खूप मॅचेस जिंकले आहे आणि त्यांनी असंच सहकार्य आम्हाला करत राहावं, टीमसाठी काम करत राहावं हीच अपेक्षा त्यांच्यासाठी. आणि कॅप्टन नितीन बद्दल काय सांगशील? आणि त्यांची कन्या तुमची मॅच प्रत्येक बघायला असते, नेहमी माझ्या बाजूला असते. काय सांगशील त्या व्यक्तीबद्दल आणि त्या कन्याबद्दल?
आरोही आमची लकी चॅम्प आहे. ती प्रत्येका मॅचला येत असते आणि तिच्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स होतो की बाबा आमची मॅच बघायसाठी येतात घरून एवढ्या म्हणजे सगळं हे करून येतात. त्याच्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स मिळतो. आणि नितीनदा म्हणायला गेलं तर तो पहिल्यापासूनच आमचा एकदम म्हणजे मोठ्या भावासारखाच आहे. कायम आम्हाला सपोर्ट करत असतो. काही चुका झाल्या काही झालं तरी तो असं म्हणजे राग देत नाही किंवा काही असं हे करत नाही. त्याच्यामुळे तो प्रॉपर एक टीम म्हणजे आमचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे सगळं. त्यामुळे तो एकदम आहेच आमच्या टीमचा. मोरणा क्रिकेट असोसिएशन बद्दल काय सांगशील? एवढं व्यासपीठ तयार करून दिलंय आणि आता मोरणा प्रीमियर लीग येते. आयकॉन आणि चॉईसला नंबर लागेल का? अशी बॅटिंग बघायला मिळेल का तुझ्या आता इथून पुढे बॅटमधून? लागेल की नाही लागेल त्याचं माहीत नाही. पण बॅटिंग चांगली करेन याचा म्हणजे बॅटिंग चांगली करेनच प्रत्येक वेळेला चान्स भेटल्यानंतर. आणि मोरणा क्रिकेटने एवढं आपल्या मुलांसाठी चांगलं स्टेज निर्माण केलं आहे त्यासाठी त्यांचं धन्यवाद. आणि असंच कार्य करत राहावं हीच अपेक्षा. थँक्यू. थँक्यू सो मच. हा होता विजय, ज्या खेळाडूनं 14 बॉलमध्ये 56 धावा कुठल्या. नक्कीच चांगलं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळालं. आणि खरंच बापू त्या व्यक्तीला विसरून चालणार नाहीये, नाहीतर मला इथे परत उभे करणार नाहीत. स्कोरर या व्यक्तीचं कौतुक करेल. प्रत्येक बॉल आणि प्रत्येक विकेट, प्रत्येक रन ह्या व्यक्तीनं सकाळ बसून फक्त एक मॅच खेळायला खाली उतरले, नाहीतर त्या व्यक्तीनं सकाळ बसून आजची स्पर्धा हँडल केली आहे. खरंच कौतुक करेल. आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे प्रकाश लाड यांचा विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन प्रकाश लाड यांचा करायचा आहे मान सन्मान सत्कार या मुख्य व्यासपीठावरती. तर मी अभिजित कोळेकर यांच्या हस्ते पण करतोय. जरूर मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन करतोय विशेष सन्मान. स्कोररचं कौतुक इथे केलंच पाहिजे. खरंच अतिशय चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. माफ करा, मी काय तुमच्या एवढा उत्कृष्ट असा समालोचक तर नाही आहे, बट थोडंसं एक माईकवरती बोलू इच्छितो की ज्याने सर्वांचे सत्कार समारंभ मानसन्मान ज्याने आटोपले, आपण त्याचा मानसन्मान करणं सोडणार नाही. आपण त्याचा देखील मानसन्मान करून घेऊ. मी माननीय श्री राम लाड यांना विनंती करतो की आमचे जे समालोचक ज्यांनी दिवसभर माईक सांभाळला, ज्यांनी आपले दिवसभर मनोरंजन केले, त्यांचा एक हवा. धन्यवाद अजित सर. आता मी पुन्हा एकदा तुमच्या हातात माईक सोपवतो. थँक्यू. नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि त्यानंतर इथून वाट बघतोय सनी, वाट बघत असेल निलेश कायम जोमात असतो. खरंच एक चांगला संघ आहे. या स्पर्धेतला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन संघ आहे अमरक. इथे प्रथम पारितोषिक फटकावलाय. कॅप्टन पूर्ण टीम यायचं आहे आणि नक्कीच प्रथम पारितोषिक देण्यासाठी मी बोलवणार आहे आपले नक्कीच उपस्थित मान्यवर लक्ष्मण भाईगडे, लक्ष्मण गायकवाड, सर्व मान्यवर मुख्य व्यासपीठावरती जे सर्व मान्यवर आहेत सर्वांनी आहे. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन सर्वांना मी विनंती करतो, सर्वांनी यायचं. प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये नक्कीच या. वेलकम, स्वागत आहे तुमचं. जरूर पाहायला मिळतं. आणि इथून मान सन्मान सत्कार चॅम्पियन ऑफ चॅम्पियन संघ आमरक आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. सर्वांच्या हस्ते आपण देतोय. हा संघ चॅम्पियन आहे. नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. इथे अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. आणि इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आपल्याला जरूर पाहायला मिळाला. तो संघ अतिशय मेहनत आपल्याला जरूर पाहायला मिळालं करून हा संघ झालाय चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. त्यानंतर अजून एक सत्कार घेईल. बापूचा एक सत्कार घ्या. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र बापूनी नाही तर सर्वांनीच केली, पण बापूचा नक्कीच मेहनत प्रत्येक या टीम मध्ये असते. तर बापूचा एक सन्मान इथे करायचा आहे. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन मी विनंती करतोय आपल्याला जरूर पाहायला मिळतंय डॉक्टर सांगाडे सरांना की तुमच्या हस्ते इथे करायचं आहे बापूचा मान सन्मान सत्कार. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन या व्यक्तीसाठी टाळ्या वाजवायच्यात, कारण या व्यक्तीनं रात्रीचा दिवस दिवसाची रात्र या स्पर्धेसाठी केली. पूर्ण टीम मानेची वाडी संघ अतिशय चांगलं क्रिकेट देखील खेळत असतो आणि नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि जरूर साहेब इथे उपस्थित आहेत. साहेब तुम्हाला 2 प्रश्न विचारेल जरूर आपल्याला जरूर पाहायला मिळतं. तुम्ही वेळेतला वेळ काढला या स्पर्धेसाठी आला आणि मोरणा क्रिकेट असोसिएशन हे असोसिएशन नव्हतं, या आत्ता तयार झालंय आणि तयार झाल्यानंतर 38 संघ या स्पर्धेमध्ये
सहभाग घेतात. आमची इच्छा अजून आहे, अजून वाढतील, कारण असं आयोजन झालं ना तर नक्कीच पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं बघायला मिळेल. आणि या इथे आल्यानंतर आणि मोरणा क्रिकेट असोसिएशन बद्दल आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल, कसं वाटलं इथे आल्यानंतर? मोरणा क्रिकेट असोसिएशन उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. सध्या काळाची गरज आहे हातातला मोबाईल बाजूला काढून हातामध्ये बॉल आणि बॅट देण्याची, आपली एक्झरसाइज करण्याची आणि उत्कृष्ट असे हे फलंदाज बॉलर या ठिकाणी तयार करण्याची. आपल्याला या अशा छोट्या छोट्या खेळामधूनच आपल्याला पुढे जाऊन हा भारताचा या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी भेटू शकतो, गोलंदाज भेटू शकतो. उत्कृष्ट अशी बॉलिंग, उत्कृष्ट असे फलंदाजी या ठिकाणी मला बघायला मिळाली. या ठिकाणी आयोजक असतील, उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी केलं. सर्वांची काळजी या ठिकाणी घेण्यात आली. उन्हात या ठिकाणी मॅच घेण्यात आल्या. सर्वांना या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल आणि बाकीच्या सर्व गोष्टीचं नियोजन या ठिकाणी उत्कृष्ट झालं. मोरणा क्रिकेट असोसिएशन असंच आपलं पुढेही या ठिकाणी क्रिकेटच्या अजून टीम या ठिकाणी जॉईन करून आपण उत्कृष्ट असं या मोठ्या ग्राउंडवरती आपण या ठिकाणी आयोजन करावं. आमचं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सहकार्य असेल आणि असेच फलंदाज, असेच गोलंदाज या ठिकाणी घडोच हीच तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा देतो. उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी, उत्कृष्ट असं या ठिकाणी समालोचन या ठिकाणी केलं. खरंच सुंदर असं वाटलं. 5-10 मिनिटांमध्ये आम्ही मंत्रमुग्ध झालो. खरंच सुंदर असं या ठिकाणी सूत्रसंचालन केलं. उत्कृष्ट नियोजन, बापूचं या ठिकाणी नियोजन, सर्व टीमच्या या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो, आभार मानतो. आणि काय म्हणता उन्हामध्ये काळजी घेऊन या ठिकाणी कुणालाही काही झालं नाही, कारण मी विचारतो डॉक्टर या नात्याने, कारण कुणाला त्रास होऊ नये, ऊन भरपूर आहे. पण उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. अंगावरती काटा आणला. सचिन साहेब, अजून काय पाहिजे? लोक तडपतात मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये यायला, आणि काय सांगितलंय, कधी पण गरज लागू दे, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि खरंच अशी व्यक्ती या स्पर्धेमध्ये, या मोरणा क्रिकेट असोसिएशनला लाभले पाहिजेत. आणि इथून या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट जरूर पाहायला मिळालं आणि आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सुरेश नलावडे या लास्ट आहेत, जाऊ देत. ही स्पर्धा इथेच संपली आणि इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतं. ही स्पर्धा इथे संपले. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. बोला छत्रपती संभाजी महाराज की. जय श्रीराम. थँक्यू सो मच. ही स्पर्धा इथे संपली. मी पण इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.